आज आपल्या तुळजापूरमध्ये बघा, तुळजापूर नगरीमध्ये आई जगदंबेच्या दरबारामध्ये आज यात्रा, ज्योतचे यात्रा फुल आहे. आज बघू शकता, आज भाविक लोकांची खूप गर्दी आहे. नमस्कार दादा, कुठून आलात? कंधारमधून आले. थोडंसं मोठ्यानं बोला. कुठून आलात? नांदेडमधून, कंधार तालुक्यातून नांदेड. बरं बरं, कसं वाटतंय तुळजापूरमध्ये? मस्त छान वाटतं तुझ्या देवीकडे आलेलं. बरं 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 बरं, कोण कोण आलात? आम्ही ग्रुपमध्ये आलो, मुलं आलो. बरं 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 बरं. आज काय तुळजापूरमध्ये आज पाऊस पडतो, आज कसं वाटतं तुम्हाला? काय वातावरण खूप छान आहे, पण थोडासा लाईटचा आणि याचा थोडासा प्रॉब्लेम वाटला इथं. लाईटचा प्रॉब्लेम वाटला म्हणलं. कुठला प्रॉब्लेम, कसा वाटतं, काय वाटतं तुम्हाला? लाईटचा थोडंसं लहान लेकरासाठी, लेडीजसाठी किंवा याच्यासाठी गर्दीचं ठिकाण असल्यामुळं, बरं. लाईट नसल्यामुळं लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाईटीचा कुठला प्रॉब्लेम म्हणताय तुम्ही? रोडवरचा प्रॉब्लेम. अच्छा 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 अच्छा, रोडवरचा लाईटीचा प्रॉब्लेम. तुम्हाला ते बंद आहेत असं, म्हणजे तुम्हाला काही त्रास होतो का? भाविक लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा? त्रास म्हणजे आम्हाला इथं छान वाटतं यायला, पण थोडंसं ट्रॅफिकचं नियोजन थोडंसं व्यवस्थित नाही आहे. बरं. आणि लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं. अच्छा, भाविक लोकांना त्रास होतोय. हां हां. बरं, ह्या लाईटी आज बंद आहेत त्याच्यामुळं थोडंसं बरोबर आहे. हो. थोडासा पाऊस वगैरे आणि अंधार पूर्णपणे आहे असल्यामुळं खड्डा वगैरे दिसत नाही आहे, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. हो. ठीक आहे दादा, हो. नमस्कार. चला इथं. ओके, नमस्कार. ते बघू शकता, जे भाविक लोकांचं म्हणणं आहे की आज तुळजापूरमध्ये जे रोडमधील जे लाईटी आहेत त्या लाईटींबद्दल थोडीशी तक्रार आहे की लाईटी बंद आहेत, अंधार आहे, काही दिसत नाही आहे, हे भाविक लोकांचं म्हणणं आहे. बघू शकता तुम्ही, पूर्णपणे अंधार आहे. हे बघू शकता, तुळजापूरमधील यात्रेच्या ठिकाणी आता फुल गर्दी आहे ज्योतसाठी. आणि आपल्या तुळजापूरमधील ह्या लाईटी पूर्णपणे बंद आहेत. येण्या जाणाऱ्या भाविकांना एवढा त्रास होत आहे की खूप त्रास होत आहे सध्या. लहान लेकरं आहेत, लेडीज आहेत, येण्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो आहे. हे बघू शकता आपण, पूर्ण लाईटी बंद आहेत, एकही लाईट चालू नाही, रोडची पूर्ण अंधार आहे. भाविकांनी यायचं आणि जायचं कसं, हे बघू शकता आपण. आज या आपल्या तुळजापूर नगरीमध्ये बघू शकता आपण, आज भाविकांना किती त्रास होतोय. आज बाहेरून एवढ्या लांबून भाविक येतात, तर आज बघू शकता एवढ्या आज मधल्या लाईट बंद आहेत आपल्या नगरपालिकेत तुळजापूरमधील. त्या भाविकांना त्रास बघा कसा होतोय. नमस्कार भाई. नमस्कार. कैसा लग रहा है आप आज तुलजापुर में आए हैं? आने के लिए बढ़िया लग रहा भैया, और इधर लाइट नहीं है ना भैया. हाँ. अरे इधर जाते रहता है, साथ जीप आते रहता ना, अच्छा, थोड़ा दिक्कत भी होता ना भैया. दिक्कत आ रहा है? हाँ. तो लाइट की वजह से दिक्कत आ रहा है आपको? हाँ भैया, आ रहा ना. अच्छा, क्यों बोले तो इधर हम लोग जाते रहता है, नीचे खड्डा है, क्या है कि मालूम है, हम लोगों को मालूम रहता है क्या है. बराबर है. अभी बारिश पहली बार आता हम लोग. अच्छा, हाँ, मंदिर के लिए आता, भगवान के लिए आता. अभी बारिश भी चालू है. हाँ, बारिश भी चालू है, खड्डा गिट्टा रहता है, और साथ जीप आया कि क्या करना था. हाँ बराबर है. और लेडीज़ लोग को, बच्चों को दिक्कत आ रही है अभी. ठीक है, थँक्यू. ठीक है भैया, जाओ तो भैया. थँक्यू. बघा भाविकांना कशा प्रकारे त्रास होतोय. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.